नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गाणं द ट्रॅव्हलर। आणि आपण जातो आज माथेरानला। तर तुम्ही माथेरानला जायचं कसं, कुठं थांबायचं, काय खायचं, किती खर्च येईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। माथेरान पुण्यापासून 140 किलोमीटर भरतं। तर तुम्ही जायचं कसं तर तुम्ही स्वतःच्या बाईकने जाऊ शकता किंवा स्वतःची कार असेल तर कार घेऊन जाऊ शकता। तिथं तुम्हाला लोकल रिक्षा भेटतात, तिथून तुम्ही फिरू शकता। त्याच सकाळी आपण लवकर उठलो, रविभाऊची गाडी घेतली आणि बघता बघता आपल्याला कधी लोणावळा आलं समजलंच नाही। तर आता लोणावळ्यात आलो भाई, धुकं नसणार असं कधी होतच नाही। तुम्ही बघताय दोन्ही साईडने एक नंबर धुकं पडलंय, वातावरण एक नंबर झालंय। आता इकडे आल्यानंतर ह्या पॉईंटला तुम्ही जाणार नाही असं कसं होईल का? हा व्हिडिओ बघा तुम्ही, किती एक नंबर आहे नजारा। सकाळ सकाळ जरा पाऊस नव्हता म्हणून जरा बरं वाटत होतं। आता पाऊस आलाय कसं थोडंसं चिकचिक होती। विषय असतोय इकडचा, आपले लोक जिथे त्यांच्या तर गर्दी जर करणार आहे तिथे काही वाद नाही, कचरा करणार यात पण काही विषय नाही। लोकांना कळत नाही भाई, जायलेल्या ठिकाणी आपण व्यवस्थित असं वातावरण एक नंबर झाल्यावर मग काही कांद्या भजीचा बेत घेतला। तिथं साईडलाच काकांचं हॉटेल होतं, मस्तपैकी गरमागरम कांदे भजी घेतले, त्यासोबत मिरची वगैरे दिली ते काकानं। नुसत्या भजीवर पोट भरणार नाही म्हणून एक वडापाव पण घेतला। इकडचा वडापाव जरा वेगळाच होता, त्यांनी मिरची वगैरे दिली होती। वडापाव खाऊन चाललं की सुद्धा दादा म्हणला गाडी आता मी चालवणार। भाऊला गाडी चालवा येत नव्हती, तरी पण भाऊने घेतली। 4-5 वेळा चालू होते फक्त भाऊ। महागडला दादाने डायरेक्ट सीट बेल्ट लावून घेतला, म्हणला काही हो म्हणला तिकडे, मला बाई जायचं नाही कुठं म्हणला। झोपून घ्या निवांत, आम्ही आहे तुम्ही नका काळजी कर। बसल्या ते पार इथं नरड्यापर्यंत आले ते ड्रायव्हर सीट बेल्ट चालू खेळतोय। आता राहिलं होतं अंतर फक्त 20 किलोमीटर। तर दादानं गाडी आपली हळूहळू कशी तरी घेतली। आपण येऊन पोचतो एक म्हणजे ज्याचं तिथून मेन गेट आहे, आता तुम्ही बघू शकता इथं समोर, हे आहे मेन गेट। इथं तुम्हाला ड्रायव्हर हवा असेल तर ड्रायव्हर भेटू शकतो, तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकता। वरी जर तुमच्याकडे गाडी नसेल तर साईडला इथं तुम्हाला रिक्षा भेटतात किंवा इको भेटतात त्या कार। या कारमध्ये पर पर्सन 100 रुपये घेतात। मग आपण आपल्याच कारनं म्हणलं ठीक आहे जाऊ पुढं। भाई पहिलाच घाट बघितला वळण की भाई माझं डोकं गरगर फिरायला लागलं। म्हणलं भाई काही खरं नाही, ठीक आहे म्हणलं। थोडं पुढे गेलं की विषय पंपावर झाला, संपला विषय। आपण सकाळी 5 वाजता घरून निघलो होतो माथेरानला यायला, पण भाई घाट असला डेंजर आहे माथेरानचा। इथं तुम्ही बघताय आपल्या गाडीचा विषय झाला आहे, पण आपण इथं थांबणार नाही, आपण जाणार म्हणजे जाणार। गाडी आपण आता नीट करायला लावली इथं, आज गाडी नीट होईल। आपण आता डायरेक्ट वरी जाणार, तिथलं काय असेल ते सगळं एक्सप्लोर करणार आणि गाडी घ्यायला उद्या मागे जाणार। काही हो विषय काही झाला भाई, फिरायचं थांबलं नाही पाहिजे। तर विषय पंपावर झाला भाई, हा व्लॉग असा डेंजर होणार आहे। असले नमुने आले ते सोबत यावेळेस आपल्या विषय खोल होणार आहे। तर आता गाडीला इथं लावू नीट करायला आणि डायरेक्ट इथून ॲटो करून जाऊ आता वरती। चला भाई, पोरांचा विषय डेंजर असते, गाडी धडकली तरी सुट्टी नाही। तर आतापर्यंत दुसरं कोण असं तर तिथं रडत बसलं असतं। गाडी सकाळ सकाळ चुकली माथेरानला, पोरांचा विषय डेंजर असते। काही होऊ दे, ट्रिप झाली पाहिजे। तर आता जेवायचा प्लॅन करावा म्हणलं, कारण गाडी गाडीला टाकली। तर बिर्याणी खाऊ, जेवायचा निर्णय घेतला, जेवण झालं की आमचं होतं। चला तर आता बिर्याणीवर खाऊ मारू, जरा चांगलं पोटाला पोटभर खाऊ। या भाई, जेव्हा स्वतःची गाडी धडकली तेव्हा आपल्याला आली की बाई इथं ड्रायव्हर घेऊन जावं लागते। तर आता आम्ही गाडी घेऊन चाललो इथनं, काकाला 500 रुपये ठरवले। तुम्ही येताय तर स्वतःची गाडी घ्या, घेतलं ना तर गाडी तर एकतर भाड्याने घ्या, नाहीतर 100 रुपये तिकीट देऊन वरी जावा, कारण घाट असला डेंजर आहे भाई। विषय पंपावर आहे, तर तुम्हाला ते जरा झलक दाखवतं कसं असतं विषय पंपावर। यो रस्ता आहे आणि आता पुढे एक घाट आहे, डायरेक्ट 90 अंशाचा कोण होतोय, काटकोण त्रिकोण डायरेक्ट जागेत मी काही विषय पंपावर आहे। मित्रांनो जिथं आपला गेम झाला स्पॉट आहे बघा, आता आपला डेंजर आहे।
बघा मित्रांनो, एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते. आता जर झालं तर झालं, त्याला जाऊ द्या म्हटलं. आपण त्या इकोनोवरती आलो. इथं तुम्ही आलात तर तुमच्या बाईकला 60 रुपये पर दिवसाचे चार्जेस असतात आणि 120 रुपये कारसाठी असतात. तर तुम्ही कार पार्क करू शकता. आणि इथून तुम्हाला हे तिकीट काढावं लागतं. 50 रुपये पर पर्सन असतात. इथं कॅशच चालतं, ऑनलाईन वगैरे काही चालत नाही. तर आपण एका इथल्याच काकाकडनं कॅश घेतली आणि त्याला पण भाई कॅशला 1000 रुपयाला 100 रुपये ते एक्स्ट्रा घेतात. इथं वरती कॅश पण कुठं अवेलेबल होत नाही. तर तुम्ही घरून येतानाच कॅश वगैरे अवेलेबल आणा, सोबत घेऊन या. तुम्ही हा मॅप बघू शकताय. इथं तुम्हाला सगळे पॉईंट दाखवलेले आहेत. इथं ना भाई एक विषय आहे की इथं खूप चालावं लागतं. त्याच्यामुळे इथल्या लोकांनी ॲटोची सुविधा केलेली आहे. आता पैसे देऊन तर ते घेतलंय तिकीट. आता जाऊया पहिले जर हॉटेल शोधूया, कारण आपला दिवस तसा बी गेला एक. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आता रूम बघू, पहिले सगळं करू आणि नंतर पॉईंट कव्हर करायला जाऊ. थोडंसं पुढं आलं चालत की आपल्याला इथं विविध प्रकारचे खाण्यासाठीचे फळं वगैरे भेटतात. इथून बघू शकता पेरू, आंबा आहे. आणि इथं जाण्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला ॲटो भेटू शकतात, पण इथं लाईनीत तुम्हाला थांबावं लागतं आणि मगच तुम्हाला ते इथून घेऊन जातात. म्हणजे नाही का असं डायरेक्ट तुम्ही घेऊ शकत नाही. आणि तुम्हाला इथं घोडे पण दिसत आहेत. तुम्ही घोड्याची राईड पण करू शकता. आणि हा समोर लागलेला वेलकम टू माथेरानचा बोर्ड, तिथून तुम्ही सर्व परिसर बघू शकता. तुम्ही पुढं चालत आलं की तुम्हाला 2-3 पॉईंट लागतात. आता बघा तुम्ही इथं हार्ट पॉईंट, मंकी पॉईंट, काय दस्तुरी पॉईंट, पार्किंग आणि तो बाजारपेठ आणि सनसेट पॉईंट. तर आता इव्हिनिंगचा टाईम झाला आहे, तर आपण आहे ना आता सनसेट पॉईंटला जाऊ. मस्तपैकी सनसेट बघू, कसं वातावरण येते. बाई इकडे ना तुम्हाला येत आहे ना, तर तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा घ्या, कारण डिस्टन्स भरपूर आहे. ॲटलिस्ट 1 ते 2 किलोमीटर चालायची कॅपॅसिटी असेल तर या, अन्यथा ॲटो जिंदाबाद. काही पॉईंटला ॲटो जात नाही. आता आपण निघालो तो सनसेट पॉईंटला, इकडं काही ॲटो जात नाही. तर तुम्ही इकडून घोड्याची सवारी घेऊ शकता किंवा चालत जर जाऊ शकता तर काय अडचण नाही, एकदम बेस्ट आहे. पण इकडं विषय होतोय असा की सूर्यास्त संध्याकाळी 7:30 वाजता होते. आपण तर 5:30पर्यंत इथं पोहोचलो होतो. अरे यार, मला खूपच लवकर गेलो. आता आपण ज्यावेळेस गेलो त्यावेळेस जास्त पाऊस नव्हता. तुम्ही इथं बघू शकताय की किती मोठी दर आहे. पण ज्यावेळेस जास्त पाऊस असतो त्यावेळेस इथं अलाउड करत नाहीत, कारण इथं जास्त घसाघसीचा विषय असते, लँडस्लाईड होत असते. आणि आपण येऊन पोचलो इथं आता या सनसेट पॉईंटवरती. तुम्ही बघताय अजून तर काही सुरू झालेलं नाही, वेळ भरपूर आहे. हा सुंदर ठिकाण आहे भाई. माथेरान हेच आहे सर्वात छोटं ठिकाण आहे, पण इथं बघण्यासारखं भरपूर ठिकाण आहेत. तुम्ही पाठीमागं बघू शकता. इथं गोळा घेऊ शकता तुम्ही खाण्यासाठी. इथं मोमोज भेटू शकतात तुम्हाला, चहा वगैरे सगळं भेटतं इथं हवं इथे. काळा खड्डा खायला म्हणलं माय लय गार लागते. हा समोरचा परिसर जो आहे हा आहे बाजारपेठेचा परिसर. इथं तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या वस्तू वगैरे भेटू शकतात. आणि इथं ना तुम्हाला हॉटेल पण अवेलेबल आहेत, विला पण अवेलेबल आहे. डिपेंड आहे तुम्हाला किती प्राईसला हवे आहेत. 1000 रुपयापासून तुम्ही 6000पर्यंत रूम घेऊ शकता. तेवढंसं चालत पुढं आलं की तिथं लहान मुलांसाठी एक टॉय स्टेशन पण बनवलेलं आहे त्यांनी. इथं बघू शकता. इथं माथेरानला तर खास येत आहे त्या टॉय ट्रेनची, ज्याची आपण पण सफर करणार आहोत. त्याचे तिकीट किती वगैरे ते तिकडं आपण उद्या सकाळी गेल्यानंतर पाहणार. तर आता संध्याकाळ झाले, आपण आलो आता बाजारपेठेमध्ये. इथे सर्व तुम्ही लहान मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू ज्या आहेत तिथे येऊन त्यांना दाखवू शकता. बघा तुम्ही इथं सुंदर प्रकारे आहे सगळं. शुभ सकाळ मंडळी, सकाळचे 8 वाजलेत आणि आपण आता आलो बाजारपेठेत. पाठीमाग बघू शकता, जास्त काही गर्दी नाही सकाळी लवकर आल्यामुळं. तर आता सकाळचं प्रोटीन म्हणून आपल्याला चहा तर घ्यावा लागतंय. तर त्याच्यानं मावशीचं टपरी मस्तपैकी चहा पिऊन आज आपल्याला हा रोड दिसतो. सरळ इकडे
तर आता जाऊ लेककडं मस्तपैकी व्ह्यू वगैरे बघूया. दुसरं पॉईंट कव्हर करायचं तर त्याला आता प्रोटीन घेऊया. मग तुम्ही पाठीमागं बघू शकता मित्रांनो, एकदम धुकं झालं आहे. पण एवढ्या सकाळी आलो आहोत त्याच्यामुळे वातावरण एकदम बरं क्लिअर आहे. पाठीमागं तुम्ही बघू शकता विषय पंपावर आहे. सकाळी लवकर या जेणेकरून गर्दी कमी आणि धुकं जास्त मला बघायला भेटेल. पाठीमागं बघा नाही भाऊ फिरायला पॉईंटला तुम्हाला घोडे वगैरे भेटू शकतात. हे तुम्हाला गाईड करू शकतात दादा. तुम्ही बघू शकता सगळे पॉईंट वगैरे शूट करून दाखवतील. पुणे हो सकाळ मस्त डोसा, वडा, सांबर, पुरी भाजी आणि एक बाकीच्या शूटरचं पाड बघतोय. तरी गडी आता तुटून पडल्याचं आहे आता. तर आपण ह्याच्यावर पहिला ताव मारू, कारण सकाळ गर्दी नाही तोपर्यंत बाकी पॉईंट करायचे आपल्याला. तर नाश्ता करून घ्यावा. 1 नंबर हॉटेल आहे हे. नाश्ता करून तुम्ही समोर पुढं आलात की तुम्हाला हे एक माधवजी गार्डन पॉईंट लागेल. तिथं तुम्ही लहान मुलांसाठी पण येऊ शकता आणि कपल्स वगैरे पण येऊ शकतात. ते बघू शकता तुम्ही. आणि सकाळी 1 नंबर दृश्य दिसायला दिसतंय. धुकं वगैरे सगळं आलेलं. फुलं बघा तुम्ही इकडे सगळे. आणि सोबत आहे आपल्या हे गँग. असे डेंजर लोक धरून आणल्यात. असे डेंजर तुम्ही दिसताय ना त्यात. तर मग बघा एकदम सगळं एकदम धुकं लाईक. नाश्ता करून थोडंसं पुढं आलं की आपल्याला खंडाळा पॉईंट माथेरान लागतं. इथं थोडंसं चालत जावं लागतं. 2 मिनिटाचा रस्ता आहे. सुंदर असं नजारा आहेत बघायला गेलं की. पण आपण सकाळी लवकर गेलतो. एवढं धुकं होतं जिकडं बघा तिकडं फक्त धुकं. कधी अचानक थोडंसं धुकं गेलं की समोरचे छोटी घरं ते दिसत होती. नाहीतर बाकी तुम्ही किती लांबपर्यंत बघा फक्त धुकं आणि धुकं दिसते. इकडं वातावरण डेंजर असते. आणि आपल्याला इथून पुढे जातो लॉर्ड पॉईंटला. इकडं तुम्हाला चालतच जास्त जावं लागेल, नाहीतर घोडा. काही ठिकाणी रिक्षा जाते. काही ठिकाणी तुम्ही घोड्याचं वापर करून तिथपर्यंत जाऊ शकता. पर पर्सनचं 1600 रुपये चार्जेस घेतात. डिपेंड आहे तुम्ही किती पॉईंट फिरणार त्याच्यामध्ये. लेक हे साईड आहे ना. ओके. चालत पुढं आलं की आपल्याला ज्याची आपण आतुरतेनं वाट बघत होतो तो पॉईंट म्हणजे हा लॉर्ड पॉईंट. भाई असं खतरनाक दृश्य दिसतंय तुम्हाला. याच्या पाठीमागं समोर जो दिसतोय मोठा डोंगर, त्याच्या पाठीमागं मोठ्या बिल्डिंग आहेत. लॉर्ड पॉईंट बघून झालं की आपण आता येतो लगेच इथं हे लेक बघायला. तिथं काय जास्त जरा पाणी तर नाही, पण पाठीमागं बघू शकतो माथेरान काय बरं का बघायसारखं. पण थोडंच नाही का तुम्हाला चालावं लागतं. म्हणजे फार इथे ना अचानक एवढा पाऊस येतो कधी काही समजत नाही. 10 मिनिटात पाऊस उघडून जातो. आणि ही आहे इथे टॉय ट्रेन. इथं 50 ते 60 रुपये तिकीट असते. बाजारपेठेतून तुम्हाला डायरेक्ट जिथं मेन पॉईंट आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याच्या ठराविक वेळ आहे त्या वेळेनुसार हे चालते. वेळेअभावी आपण पायाची रेल्वे केली आणि आपण प्रवास सुरू केला माघारी येण्यासाठी. तर तुम्ही बघता इथं आपण येऊन पोचलो आता. हे आहे स्टेशन. इथून तुम्ही डायरेक्ट बाजारपेठेपर्यंत जाऊ शकता आणि बाजारपेठेतून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. इथं 60 रुपये तिकीट घेतात तुम्हाला येण्या जाण्यासाठीचं. जर तुम्ही ट्रेनने नसेल जाणार तर तुम्ही रेल्वेनं ॲटोनं पण जाऊ शकता. इलेक्ट्रिक रिक्षा असतात इथं. तर अशा प्रकारे आपलं माथेरान फिरून झालं आहे. इथून तुम्ही बघू शकता. पाठीमागं जायचं. 100 रुपये तिकीट घेतात गाड्यांचावाले. 100 रुपये द्यायचे आणि डायरेक्ट आपण खाली निघायचं. आज बघा बाई संडेला कसली गर्दी आहे. आपण काल आलतो उशिरा, लवकर आता निघालो. पण ह्या टाइमला काय करायचं माहिती का. बघा कसला क्राऊड आहे भाई, खतरनाक. डायरेक्ट बाजारपेठ. हा बाजारपेठ.